25 वर्ष हे बिलकुल सोपं नाहीये कन्सिस्टंटली काम करत राहणं. अभिनेत्रीची निर्माते सुद्धा झालीस तू या 25 वर्षामध्ये. मला सांग इनिशियल डेज आज आठवतात तेव्हा काय विचार येतो डोक्यामध्ये, कसे होते ते इनिशियल डेज? बापरे, खूप डेंजर होते यार, म्हणजे सगळ्याच दृष्टीने. म्हणजे मी 18 वर्षाची होते, 17-18 वर्षाची, काम करायला लागले दामिनीत तेव्हा. तर तेव्हा ना मला असं काही फार, म्हणजे त्या दामिनी सिरियलचे आपण लीड होतो असं काही माझ्या, मी कॉलेजला जात होते तेव्हा, पण कॉलेजच्या एकांकिका मी तरीही करतच होते. तेव्हा ना असं काही फोकस नाही व्हायचा मला. पण रुईयाच्या इथे ना बाजूला शाळा आहेत आजूबाजूला, त्या बसमध्ये जाणारी मुलं ए दामिनी असे हाक मारायचे मला. मी रुईयाच्या इथे बसायचे तेव्हा. पण हे सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे ना कोणी तुम्हाला एवढं चढवायचं नाही. म्हणजे ट्रेननी प्रवास करायचे मी, दादरवरनं, म्हणजे रुईयाला होते तेव्हा, मग कधी बोरिवलीला आजीकडे जायचे, तो सगळा ट्रेनचा प्रवास होता. ट्रेनमध्ये खूप लोक भेटायचे, सही मागायचे. आय रिअली मिस गिव्हिंग ऑटोग्राफ्स, कारण ते असं मला वाटतं फार इन्व्हेस्ट करतात लोक ऑटोग्राफमध्ये. तर ते सगळं मला खूप भारी वाटायचं. असं पहिल्यांदा माझा ऑटोग्राफ वगैरे घेतला तर मी घरी जाऊन बाबाला सांगितलं होतं, आज माझा कोणीतरी ऑटोग्राफ घेतला, जे ॲक्च्युली नो हू आय ॲम. खूप खूप मस्त डिफिकल्ट होते ॲक्च्युली. नाही, उलट खोटं बोलते मी, तेव्हा सोपं होतं. आत्ता जास्त डिफिकल्ट आहे. खूप काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो. तेव्हा फक्त काम करायला लागायचं, काम नीट करायचं आणि घरी जायचं. जजमेंटलची भीती नव्हती तेव्हा. म्हणजे असं की बापरे, सगळे आता काहीतरी, ह्यांना हे कपडे घातले तरी प्रॉब्लेम, हे केलं तरी प्रॉब्लेम, असं काही नव्हतं. तुमच्या कामावर लोक तुम्हाला जज करायचे पूर्ण. इट यूज टू बी ओनली अबाउट व्हॉट यू वर्क, हाऊ यू वर्क. तर तो काळ चांगला होता. मला त्याचीही मजा आहे तेवढीच.